नमस्कार, मी उर्मिला कवडेमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, मी इथं पिंक कलरचं ब्लाऊज पीस कापून घेतलेलं आहे आणि अस्तर पण कापून घेतलेलं आहे। तर बघा, याची उंची आहे 15 म्हणजे 14 आहे, त्याच्यामध्ये एक प्लस मिळून घेतलेला आहे 15। तर बघा, याची गडी आहे 10.5ची। तर बघा, शोल्डर घेतलेला आहे 5.5चा आणि मोंडा घेतलेला आहे 5.5चा। तर बघा, इथं 1.5 इंच घेतलेला आहे, मागच्या बाजूला आपल्याला 1.5 इंच पाहिजे। तर बघा, गोल राऊंड म्हणून त्याला कट करून घ्यायचा आहे। गळा घेतलेला आहे 2.25, गळ्याची उंची घेतलेली आहे 10.5। इथं घ्यायचं आहे आपल्याला 2.5, बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर बघा, बॉक्स करून घेतल्याच्या नंतर तुम्ही याला कसा पण आकार देऊ शकता। तर बघा, इथून 4 इंच तिरकी लाईन मारून घेतलेली आहे मी या पद्धतीने आणि आता अशी सरळ लाईन मारून घेऊया त्या तिरकी लाईनी बसून। तर बघा, या पद्धतीने। तर बघा, पंचकोनी गळा मी थोडासा डीप घेतलेला आहे, हात बाहेर असा अर्धा ते पाऊण इंच वाढून घेतलेला आहे, डीप गळा पाहिजे होता म्हणून। तर बघा, कट करून घेऊया। तर बघा, कट करून घेतलेला आहे। तर बघा, या पद्धतीने आपल्याला गळा तयार झालेला आहे। तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, तो घ्यायचा आपल्याला सुईचा ठेवून त्याला आपल्याला पिनाने पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही। तर बघा, शिवताना इकडे तिकडे कापड सरकतं, त्याच्यामुळे आपल्याला पिना पॅक करून घ्यायची आहे। तर बघा, पिना लावून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला गळ्याला पहिले टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने। तर बघा, जिथं कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला सुई खाली टाकून घ्यायची आहे, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही आणि टोकं वगैरे व्यवस्थित येते गळ्याचे। तर बघा, तिथं टोक आलेलं आहे 3 ठिकाणी। तर अशीच आपल्याला सुई ठेवून घ्यायची आहे आणि पुढं टिप मारीत चालायचं आहे या पद्धतीने। तर बघा, व्यवस्थित आपल्याला हाताने सेट करून घ्यायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, टिप मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला कमरेला पहिले टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, कमरेला आपल्याला अर्धा इंच टिप मारून घ्यायची आहे। तुम्ही याला कंबरपट्टी पण विदाऊट लावू शकता। तर बघा, टिप मारून घेतल्याच्यानंतर आपल्याला आता अस्तर लेवल आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा, कट करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावरची छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे, कोपऱ्याला पण आणि सगळीकडे पण, म्हणजे कसं व्यवस्थित आपला गळ्याला फिनिशिंग येते, वडल्या खेचल्यावानी होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे थोडे थोडे। तर बघा, या पद्धतीने कट मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे सोयीचं कापड करून घ्यायचं आहे। तर बघा, या पद्धतीने सोयीचं कापड करून घेतलेलं आहे। आता आपल्याला गळ्यावरती टिप मारायची आहे। तर बघा, या पद्धतीने आपल्याला टिप मारीत चालायचं आहे। तिथं आपल्याला अस्तर आतमध्ये गेलं असेल तर आपल्याला त्या हाताने बाहेर काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला फिनिशिंगमध्ये टिप मारून घ्यायची आहे। तिथं कोपरा आलेला आहे, तिथं आपल्याला सुई खाली दाबून ठेवायची आहे आणि आपल्याला टिप मारीत चालायचं आहे। तर बघा, या पद्धतीने आपल्याला अस्तर नीट करून घ्यायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, सगळ्या गळ्याला टिप मारून झालेली आहे या पद्धतीने, धागे वगैरे कट करत चालायचे आहे। तर बघा, एकदम सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे बिगर कॅनव्हासचा। तर बघा, या पद्धतीने आपण कमरेला पण अशीच टिप मारून घेऊया। तर बघा, कमरेला टिप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला उलटं कापड करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता आपल्याला अस्तर लेवल अशी टिप मारून घ्यायची या पद्धतीने। तर बघा, इकडून टिप मारून घेतल्याच्या नंतर आता इकडच्या साईडने पण आपल्याला तशीच टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, या पद्धतीने टिप मारून घेतली की आपल्याला परत कमरेला एक अशी टिप मारून घ्यायची आहे परत सरळ। आता जे उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि तिथं धागे असले तिथं धागे आपल्याला कट करीत चालायचं आहे। तर बघा, या पद्धतीने सगळं ब्लाऊज पीस कट करून घेतलेलं आहे। तर बघा, आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे। तर बघा, टक्सचे आपल्याला मध्यातून घ्यायचं आहे 4 इंच या पद्धतीने आणि लांबीला पण घ्यायचे आहेत 4 इंच आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच। तर बघा, आपल्याला तिरका असा टक्स मारून घ्यायचा या पद्धतीने, धागा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित। तर बघा, आता इकडच्या साईडने पण सेम तसंच माप घेऊन आपल्याला इकडच्या साईडने पण टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, व्यवस्थित टिप मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला हाताने सेट करून घ्यायचं या पद्धतीने। तर बघा, आता आपण याला लेस लावून घेऊया। तर बघा, कस्टमरनीच लेस आणून दिलेली आहे त्यांच्या आवडीने। तर बघा, मी ती लावून घेणार आहे। तुम्हाला लेस आवडेल तशी तुम्ही लेस लावू शकता। तर बघा, या पद्धतीने तिथं कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला थोडीशी अशी घडी मारून घ्यायची आहे लेसची आणि आपल्याला तिथं टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित अशी जसं आपण गळ्याचा आकार घेतलेला आहे तशी आपल्यावाली लेस लावल्या जाते। तर बघा, या पद्धतीने अशी लवीत चालायची आहे। परत इथं जो कोपरा आलेला आहे तिथं पण परत आपल्याला घडी मारून घ्यायची आहे आणि लेस लावीत चालायचं आहे या पद्धतीने। तर बघा, एकदम सोपी पद्धत सांगत असते मी। तर बघा, याच्यावरती मी
लेस ब्लाऊज डिझाईन टाकलेली आहे, पॅच ब्लाऊज डिझाईन टाकलेली आहे, बिना कॅनव्हास आपल्याला पॅच कसा टाकायचा तो पण टाकलेली आहे डिझाईन, आणि बाही डिझाईन ती पण तुम्ही नक्की बघा, एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे. तर बघा या पद्धतीने टिप मारून घेतल्याच्यानंतर परत आपल्याला याच्यावरती डबल टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे ही मोठी लेस आहे त्याच्यामुळे आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. छोटी असली तर तुम्ही एक पण मारू शकता, ही मोठी आहे म्हणून आपण 2 टिपा मारून घेणार आहोत. तर बघा आता आपण सगळ्याला टिप मारून घेतलेली आहे. तर बघा इथं मी लटकन घेतलेले आहे आयते आणि नॉट पण आयते घेतलेले आहे. तर बघा त्याच्या होलमधून आपल्याला नॉट टाकून घ्यायची आहे आणि 2 गाठणी पक्क्या करून घ्यायच्या आहे, आणि जे धागा निघालेला आहे नॉटचा तो आपल्याला जाळून घ्यायचा आहे आणि पक्का करून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा दोन्ही तसेच तयार करून घेतलेले आहे, आणि आता ही मध्यातून आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर बघा कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे इथं 2.5 इंचावरती पॅक करून घ्यायचे आहे या पद्धतीने. तर बघा पक्के करून घेतलेले आहे. तर बघा मी इथं कापड घेतलेलं आहे एक. तर बघा हे आहे 7 इंच उंची आणि रुंदी आहे 4 इंच. तर बघा हे कापड आपल्याला उलटं ठेवून घ्यायचं आहे. तर बघा उलटं ठेवून घेतल्याच्या नंतर आपल्याला असं अर्धा इंच टिप मारून घ्यायची आहे. थोडीशी जागा आपल्याला ओपन ठेवायची आहे या पद्धतीने, उरलेलं कट करायचं आहे कापड. तर बघा या पद्धतीने आता जिथं ओपन जागा आहे तिथून आपल्याला हाताने सरळ करून घ्यायचं आहे. पेन आणि याचेवाले टोक व्यवस्थित करून घ्यायचे आहे. जी ओपन जागा आहे ती आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि तिथं आपल्याला पक्की टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा टिप मारून घेतल्याच्या नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. याचा घ्यायचा आपल्याला मध्यातून आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला सुई धागा घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला खालीवर सुई अशी घालून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला सुंदर असं फूल तयार झालेलं आहे या पद्धतीने. हातात पक्क धरून आपल्याला याला 2-3 वेळा चाळीगाठ देऊन घ्यायची या पद्धतीने, म्हणजे हे पक्क फूल तयार होईल या पद्धतीने. तर बघा ब्लाऊजचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे आणि त्या मध्यातून आपल्याला हे फूल पॅक करून घ्यायचं आहे. तुम्हाला लावायचं असलं तर तुम्ही लावू शकता, फूल नाही लावलं तरी पण चालेल. तर बघा या पद्धतीने आपल्याला पॅक करायचं आहे. तर बघा किती सुंदर आपल्याला गळा डिझाईन झालेला आहे बिना कॅनव्हासचा. तर बघा इथं मी एक शिवचं बटन घेतलेलं आहे, ते आपल्याला याच्यावरती पॅक करून घ्यायचं आहे 4-5 वेळेस. तर बघा या पद्धतीने 4-5 वेळेस पॅक करून घ्यायचा आहे आणि धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने आपण पॅक केलेला आहे आणि धागा पण कट करून घेतलेला आहे. तर बघा आपलं फायनल ब्लाऊज झालेलं आहे. मी आता पूर्ण ब्लाऊज तयार करून घेते. तर बघा पूर्ण ब्लाऊज तयार करून झालेला आहे. तर बघा बाईला पण 30 लेस टाकलेली आहे आणि हे प्रिन्स कट ब्लाऊज आहे. तर मी याची शिलाई घेतलेली आहे 320 रुपये, कारण प्रिन्स कट आहे म्हणून, आणि लेस त्यांनीच दिलेलं आहे, फक्त नॉट मी टाकलेलं आहे. तर कशी वाटली आजची तुम्हाला डिझाईन तर नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब